नवीन वर्ष 2025 मध्ये या 5 राशींमध्ये होणार विवाहयोग। देव गुरु बृहस्पती आणि शनिदेव असतील 7व्या घरात। 5 राशींमध्ये गुंजणार विवाहाच्या शहनाई। होय मित्रांनो, एक अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे। मिठाई वाटण्याचा वेळ आला आहे। लाडू वाटा, नाचण्या कुदण्याची आणि डीजे लावण्याची तयारी करा। नवीन वर्ष 2025 या 5 राशींसाठी आनंद घेऊन येणार आहे। 5 राशींचे भाग्य उजळणार आहे। तर चला एक-एक करून बघूया वर्ष 2025 च्या सर्व भाग्यशाली राशींबद्दल, ज्यात नवीन वर्ष 2025 प्रेमसंबंध, रोमांस आणि विवाहाशी संबंधित महत्त्वपूर्ण भविष्यवाण्या केल्या जातील। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हो मित्रांनो, व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा। नव्या उत्साहाने, जोशाने आणि उमंगाने नवीन वर्ष 2025 च्या स्वागतासाठी तयार व्हा। मित्रांनो, वर्ष 2025 मध्ये सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु आणि शनिदेव यांच्या मोठ्या बदलांमुळे काही महत्त्वाचे राजयोग तयार होतील। हे राजयोग काही राशींकरिता चांगले असतील तर काहींसाठी वाईट परिणाम घेऊन येतील। मित्रांनो, जसा नवीन वर्ष सुरू होतो तसा प्रत्येकाच्या मनात एक उत्सुकता असते की येणारे नवीन वर्ष माझ्यासाठी कसे जाईल। 2024 मध्ये मी कसेतरी संघर्ष करत, समस्यांचा सामना करून वेळ काढला, तर 2025 माझ्यासाठी चांगले जाईल का? चला तर मग एक-एक करून बघूया नवीन वर्ष 2025 च्या भाग्यशाली राशींबद्दल। सर्वात पहिली भाग्यशाली रास म्हणजे मेष रास। ज्यांचं नाव ली, लू, ले, लो, ए, चू, चे आणि चो अक्षरांनी सुरू होतं त्यांची मेष रास आहे। म्हणजे इंग्रजीतील अ, एल आणि सी या अक्षरांनी ज्यांचे नाव सुरू होते त्यांची मेष रास आहे। मित्रांनो, वर्ष 2024 मध्ये मेष राशीतील लोकांसाठी जानेवारीपासूनच, म्हणजे वर्षाच्या सुरुवातीपासूनच प्रेम आणि रोमॅन्टिक काळाची सुरुवात होईल। जर तुम्ही आधीच कोणाशी रिलेशनशिपमध्ये आहात, म्हणजेच प्रेमसंबंधात आहात, तर जर तुम्ही प्रेमसंबंधात असाल आणि त्या व्यक्तीशी विवाह करण्याची इच्छा बाळगत असाल, तर वर्षाच्या सुरुवातीचे 3 महिने, म्हणजेच जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च, हे 3 महिने ग्रहस्थिती तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल असतील। देव गुरु बृहस्पती आणि राहू तुमच्या 7व्या घरात स्थित असतील, ज्यामुळे तुम्ही तुमच्या लव्ह पार्टनरला प्रेमविवाहाचा प्रस्ताव देऊ शकता। ग्रहांचा अनुकूल प्रभाव याकडे संकेत देत आहे की तुमचा विवाह प्रस्ताव स्वीकारला जाईल आणि तुमच्या कुटुंबियांकडूनही तुमच्या लव्ह मॅरेजसाठी स्वीकार होण्याची शक्यता आहे। तसेच जे अजूनही अविवाहित आहेत, मुलं आणि मुली दोघांसाठीच फेब्रुवारीपासून एप्रिलपर्यंतचा काळ कोणत्याही वरदानापेक्षा कमी असणार नाही। यावर्षी अविवाहित लोकांना त्यांच्या आयुष्यात विवाहाचे शहनाई वाजण्याचे योग प्रबळ दिसत आहेत। याशिवाय नोव्हेंबर आणि डिसेंबर महिनेही तुमच्या विवाहासाठी अनुकूल ठरतील। मेष राशीसाठी शुक्र बलवान असतील, ज्यामुळे तुमच्या जीवनात प्रेम आणि उत्साह टिकून राहील। शनी, देव गुरु बृहस्पती आणि चंद्रमा तुमच्या 3ऱ्या, 7व्या आणि 11व्या भावात स्थित असतील, ज्यामुळे यौन सुखातही वाढ होईल। जर तुमच्या लव्ह पार्टनरसोबत ब्रेकअप झाले असेल, तरीही मैत्री आणि संबंध पुन्हा सुरू होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे। मेष राशीसाठी वर्ष 2025 खूपच शुभ आणि उत्तम योग घेऊन येत आहे। तुम्हाला संतानाशी संबंधित एखादी मोठी खुशखबर मिळू शकते। तसेच जे लोक आधीच विवाहित आहेत त्यांना शनी, गुरु आणि चंद्रमाच्या शुभ प्रभावामुळे पूर्णपणे दाम्पत्य जीवनाचा आनंद मिळेल। तुम्ही आणि तुमच्या जोडीदारासोबत लांबच्या प्रवासावरही जाऊ शकाल। जर करिअरच्या बाबतीत बोलायचं झालं, तर वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी ते मे महिन्यापर्यंत देव गुरु बृहस्पती तुमच्या धनभावात असतील। अशा परिस्थितीत मेष राशीतील लोकांना धन आणि संपत्तीची प्राप्ती होईल।
बरेच दिवसांपासून अडलेली कामं पूर्ण होतील आणि तुमच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ होईल. यासोबतच मे महिन्यात राहू तुमच्या लाभभावात प्रॉफिटच्या घरात स्थित असल्याने तुमच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ होईल. याचसोबत तुमच्या करिअरमध्येही सकारात्मक बदल होईल. एकूणच नोकरी किंवा व्यवसाय दोन्हीच्याही दृष्टीने मेष राशीसाठी वर्ष 2025 सौभाग्याचे दरवाजे उघडून आणणारे ठरेल. तुमच्या विवाहात काही अडचणी येत असतील किंवा अडथळे येत असतील तर मेष राशीच्या लोकांसाठी उपाय सांगितला आहे की बुधवारच्या दिवशी हिरव्या रंगाच्या बांगड्या, साडी, साबूत मूग किंवा हिरव्या रंगाच्या भाज्यांचे दान करा. तसेच प्रत्येक बुधवारच्या दिवशी गायीला हिरवा चारा खाऊ घाला. हा उपाय तुम्ही 5 बुधवारी नियमित केलात तर तुमच्या कुंडलीत बुध बलवान होतील आणि लवकरच तुमच्या विवाहाचे योग प्रबळ होतील. चला आता वर्ष 2025 ची पुढची म्हणजे दुसरी भाग्यशाली रास आणि तिच्या महत्त्वपूर्ण उपायांविषयी जाणून घेऊया. त्याआधी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की तुम्ही आयुष्यात असे अनेक लोक पाहिले असतील जे खूप कष्ट करतात. तसंच काही लोक असेही असतात जे कमी मेहनत करूनही खूप पुढे जातात. आणि काही असेही असतात जे आयुष्यभर मेहनतच करत राहतात पण तरीही त्यांना त्यांच्या मेहनतीचं योग्य फळ मिळत नाही, ज्या गोष्टीचे ते हकदार असतात. म्हणजेच त्यांच्या जीवनातील वेळ गरिबीतच निघून जातो. मित्रांनो, हे ग्रह आणि नक्षत्रांचे खेळ नाहीत तर अजून काय असतील. आणि याच समस्येच्या समाधानासाठी आमचे गुरुजी तुम्हाला तुमच्या जीवनाबद्दल वैयक्तिक म्हणजेच पर्सनलाइज्ड कुंडली घेऊन आले आहेत, ज्यामुळे तुम्ही घरबसल्या हे समजू शकता की तुमचे 9 ग्रह तुमच्याबद्दल काय सांगत आहेत. तुमच्या कुंडलीत काही दोष आहे का? तुमच्या नशिबात काही अडथळा आहे का? जर दोष आहे तर तो काय आहे आणि त्याचे उपाय काय आहेत? तुमच्यासाठी कोणता ग्रह कमजोर आहे आणि त्याला मजबूत करण्याचे उपाय काय आहेत? तुमचे भाग्य कधी उजळणार आहे? जीवनात चांगले दिवस कधी सुरू होतील? तुमच्या कुंडलीत किती राजयोग आहेत? 2024 वर्ष कसे तरी निघून गेले पण नवीन वर्ष 2025 तुमच्यासाठी कसे असेल? तुमच्या कुंडलीत कोणत्या ग्रहांची दशा, महादशा किंवा अंतदशा सुरू आहे? तुमच्या कुंडलीत कालसर्पदोष, पितृदोष किंवा मांगलिक दोष आहे का, ज्यामुळे तुम्हाला सतत जीवनात समस्या आणि त्रास होत आहे? तुमच्या कुंडलीत शनिदेवांची 7.5 आहे का? ती 7.5 कधी संपणार आहे? तुमच्यासाठी भाग्यशाली रत्न किंवा रुद्राक्ष कोणते आहे? ते धारण करण्याची पद्धत काय आहे? कोणता दिवस आणि कोणता वार तुमच्यासाठी शुभ आहे? आणि आता दुसरी भाग्यशाली रास म्हणजे वृषभ रास. ज्यांच्या नावाचा पहिला अक्षर वो, वा, वी, वू, वे आणि वो आहे त्यांची वृषभ रास असते. जसे की ओमप्रकाश, विष्णू, इंदिरा, वेणुगोपाल याप्रमाणेही यू, ओ आणि वी अक्षरांपासून ज्यांचे नाव सुरू होते त्यांची वृषभ रास असते. वृषभ राशीतील लोकांसाठी जे विवाहबंधनात अडकण्याची इच्छा बाळगतात आणि ज्यांचे वय विवाहासाठी योग्य झाले आहे त्यांच्यासाठी नवीन वर्ष 2025 खूप मोठी आणि आनंदाची बातमी घेऊन येणार आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून मे महिन्याच्या मध्यापर्यंत म्हणजेच 15 जानेवारीपासून 15 मे पर्यंतचा काळ विवाहबंधनात अडकण्यासाठी अतिशय उत्तम मानला जात आहे. या कालावधीत देवगुरु बृहस्पतीची दृष्टी तुमच्या उच्च भावात राहील. या काळात तुम्ही सगाई किंवा विवाह करण्याच्या दिशेने पाऊल उचलू शकाल. जे लोक प्रेमविवाह करू इच्छितात त्यांच्यासाठी या कालावधीत मनोकामना पूर्ण होण्याचे प्रबळ योग आहेत. म्हणजेच 15 जानेवारी ते 15 मे पर्यंतचा काळ वृषभ राशीतील लोकांच्या घरी विवाहाच्या शहनाई वाजवणारा ठरणार आहे. मृ महिन्यानंतर कुटुंबात नवीन सदस्यांची भर घालण्याचा काळ सुरू होईल. जर तुम्ही आधीच विवाहित असाल तर मे, जून आणि जुलै महिन्यात तुम्हाला संतानाशी संबंधित
म्हणजेच बेबी कन्सीव्ह होण्याबाबत मोठी खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. जे मुलं किंवा मुली प्रेमसंबंधात आहेत, कोणावर तरी सच्च प्रेम करतात आणि त्यांच्याशी वफादार आहेत, तसेच लव्ह मॅरेज करू इच्छितात, त्यांच्यासाठी फेब्रुवारी आणि मार्च हे 2 महिने अत्यंत अनुकूल ठरतील. या काळात ग्रहस्थिती, विशेषतः चंद्र आणि गुरु या दोन्ही ग्रहांना मजबूत करेल. यासोबतच शुक्र देखील तुमच्या उच्च भावात राहील, ज्यामुळे तुमचा प्रेमविवाह यशस्वी होऊ शकतो. तुमचे कुटुंबीय तुमच्या प्रेमविवाहाला मान्यता देण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थितीच्या बाबतीत लाल किताबानुसार वर्ष 2025 वृषभ राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. एकाच व्हिडिओमध्ये इतक्या सविस्तर माहिती देणं कठीण होतं, त्यामुळे आम्ही तुमच्या राशीसाठी स्वतंत्र व्हिडिओ तयार करू. त्यासाठी तुमचं नाव नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा. मित्रांनो, वर्ष 2025 मध्ये तुमचे तुमच्या जीवनसाथीशी असलेले संबंध मधुर होतील, तसेच आर्थिक स्थितीच्या दृष्टीनेही हे वर्ष तुमच्यासाठी शुभ असेल. तुम्हाला चांगली संपत्ती आणि धनलाभ होईल. तुम्ही जितकी मेहनत कराल, त्यानुसार तुम्हाला यश मिळेल. चला, आता वर्ष 2025 ची पुढची भाग्यशाली रास मीन राशी आहे. ज्यांच्या नावाचे पहिले अक्षर दी, दु, थ, ज, दे, दो, चा आणि ची आहे, त्यांची मीन रास आहे. मीन राशीचे लोक जे विवाहयोग्य वयात आले आहेत, त्यांच्यासाठी 2025 खूपच शुभ आणि अनुकूल परिणाम देणारं वर्ष ठरेल. फेब्रुवारीपासून एप्रिलपर्यंत राहू आणि केतू तुमच्या 7व्या घरात असतील, त्यामुळे या काळात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, कारण विवाहाशी संबंधित काही समस्या निर्माण होऊ शकतात. परंतु एप्रिलनंतर मे, जून आणि जुलै हे 3 महिने तुमच्यासाठी वरदानासारखे ठरतील. या काळात देव गुरु बृहस्पतीची दृष्टी तुमच्या विवाहाच्या संधींना पूर्णत्वाला नेईल. राहू आणि केतूच्या प्रभावासोबतच गुरु तुमचा बलवान असेल. त्यामुळे तुम्ही विवाहाच्या दिशेने कोणतेही प्रयत्न केले, तर त्यात तुम्हाला यश मिळेल. वर्षाचा पहिला भाग काही समस्यांची सुरुवात करू शकतो, परंतु नंतरचे महिने तुमच्यासाठी अनुकूल ठरतील. मित्रांनो, एप्रिलनंतर तुमच्यासाठी हे संपूर्ण वर्ष खूपच चांगले आणि फायदेशीर ठरेल. तुमच्या आयुष्यात प्रेमसंबंध आणि रोमांस वाढतील. जर तुम्ही सिंगल असाल, तर एप्रिल आणि मे महिन्यात तुम्हाला कोणाकडून मैत्रीचा प्रस्ताव मिळू शकतो आणि पुढे जाऊन त्याच व्यक्तीसोबत तुमचे प्रेमविवाहाचे योग जुळतील. एकूणच वर्ष 2025 मीन राशीच्या लोकांसाठी भाग्याचे दरवाजे अचानकपणे उघडून देईल. करिअर आणि इतर बाबतीतही मीन राशीसाठी हे वर्ष 2024च्या तुलनेत चांगलेच असेल. नोकरी करणाऱ्या लोकांना टीम लीडरकडून सपोर्ट मिळेल आणि व्यवसायाशी संबंधित लोकांना धन कमावण्याची उत्तम संधी मिळेल. तुमच्या व्यवसायात तुम्ही चांगला नफा मिळवण्यात यशस्वी व्हाल. चला, आता वर्ष 2025 ची पुढची, म्हणजेच शेवटची भाग्यशाली रास तुला आहे. ज्यांच्या नावाचे पहिले अक्षर रा, री, रु, रे, रो, ता, ती, तू आणि ते या अक्षरांपासून सुरू होते, त्यांची तुला रास असते. म्हणजेच इंग्रजीतील आर आणि टी अक्षरांपासून नाव असलेल्या लोकांची तुला रास असते. तुला राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष 2025 खूपच चांगले आणि भाग्यशाली ठरणार आहे. मात्र वर्षाची सुरुवात म्हणजेच जानेवारी आणि फेब्रुवारी हे 2 महिने थोडे कमजोर असतील. या 2 महिन्यांदरम्यान सगाईमध्ये काही अडथळे येऊ शकतात किंवा काही समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे या 2 महिन्यांमध्ये विवाहाच्या चर्चांना पुढे नेण्याचे टाळावे. पण मार्चनंतर तुम्हाला तुमच्या नशिबाने उत्तम परिणाम मिळतील. मार्च ते मे पर्यंतचा काळ तुमच्या सगाई आणि विवाह या दोन्ही बाबतीत फायदेशीर ठरेल. विवाहासाठी वर्षाची सुरुवात थोडी कमजोर असेल, परंतु मार्चनंतर डिसेंबरपर्यंतचा संपूर्ण काळ तुमच्यासाठी अनुकूल ठरेल. तुला राशीत देव गुरु बृहस्पतींचा गोचर खूपच चांगला आणि लाभदायक सिद्ध होईल.
त्यांच्या प्रभावामुळे मुलगा आणि मुलगी दोघांसाठीही हा काळ सौभाग्यशाली ठरेल. देव गुरु बृहस्पतींचा गोचर तुमच्या कुंडलीच्या 9व्या घरात असेल, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या भाग्याचाही पूर्ण पाठिंबा मिळेल. काम आणि व्यवसायाच्या संदर्भात तुम्ही प्रवास कराल आणि करिअरमध्ये तुम्हाला उत्तम संधी मिळतील. जे लोक कोणासोबत रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांचे संबंध एक मोठ्या टप्प्यावर पोहोचू शकतात. तुमच्या व्यावसायिक जीवनातही सकारात्मक बदल होतील. जे लोक परदेशात जाऊ इच्छितात, परदेश यात्रा किंवा परदेशात व्यवसाय स्थिर करण्याचे स्वप्न पाहत आहेत, त्यांच्यासाठीही वर्ष 2025 एक चांगले आणि शुभ समय घेऊन येईल.